गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदला नरनारी। गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदला नरनारी। तुका मने छंदे मन मोहिले गोविंदे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदला नरनारी। विठ्ठला महायोग पीठे तटे भीमारात्या, वरं पुंडरीकाय दातो मुनीन्द्रे। समागत तिष्ठं तमानंद कंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या। ज्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका। कलावज्ञ जीवो धराथावतार, कलंकांक तेजोदिका मोदि वक्त्रं। कलानिशवादा पनुर्दाह दक्षं, समाधिस्तमूर्तिं भज ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 ओम नमो ज्ञानेश्वरा। करुणा
मनोजवं मारुततुल्यवेगं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामरिष्टं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कैलासनाना शिवचन्द्रमौळे फणेन्द्रमाता मुकुटी झळाळे कारुण्यसिंधू भवदुःखहारी तुझ विण शंभो मज कोण तारी विठ्ठला गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदला नरनारे प्राप्त प्रसंगी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु विश्ववंदने विश्वभूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू पंचम वेद निर्माते जगद्गुरु श्री तुकोबराय यांचा गवळणी प्रकरणातील हा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल कीर्तन सेवा सुरू करण्यापूर्वी थोडासा अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद ज्ञानेश्वरी भावार्थ रामायण असा हा भरगच्च कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. गेल्या 7 दिवसापासून आपण या ठिकाणी नवीन श्रोत्याच्या किंवा वक्त्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी कीर्तन श्रवण करत आहात. आज आपल्याला सर्वांना माहित आहे आज आहे काल्याचं कीर्तन. म्हणून या कीर्तनासाठी उपस्थित असणारे सर्व गुणीजन त्यामध्ये आमचे खेडेकर बाबा त्याचप्रमाणे आमचे रामभाऊ महाराज आमचे अनिल महाराज आमचे किरण महाराज इकडं चोपदार बाबा आहेत विनेकरी बाबा आहेत या आणि विशेष म्हणजे यावर्षी आमचे गणेश भाऊ ज्यांनी ब्रह्मांड नायक चॅनल हे खोललेलं आहे ते सुद्धा गेल्या 7 दिवसापासून आपल्या सर्वांना त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतायत आणि आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी पोहोचवला आहे असे आमचे लाडके माधव यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. या ठिकाणी आपल्या सर्वांमध्ये वारकरी संप्रदायाचं भूषण असणारे विश्व हिंदू सम्राट आमचे नंदकिशोर महाराज वायाळ यांचं आगमन होते. त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. विठ्ठल विठ्ठल ज्यांनी आपल्या समोर 7 दिवस भावार्थ रामायण हे गायलेलं आहे किंवा त्याचं वाचन केलेलं आहे असे आमचे गवते महाराज ते सुद्धा उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबराय यांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान कृष्ण परमात्म्याच्या जन्माने गोकुळामध्ये जो आनंद झालाय त्या आनंदाचं वर्णन करतायत. भगवान कृष्णाचा जन्म झाल्यानंतर गोकुळवासियांनी आपल्या अंगणामध्ये सडा टाकल्या रांगोळी काढल्या आपल्या दाराला तोरणे बांधलेले आहेत कथा कीर्तन करतायत. जो तो भगवान कृष्णाला पाहायला जायचा आहे त्याचं मन भगवान कृष्ण वेधून घ्यायचे असा साधा सरळ सोपा अर्थ या अभंगाचा आहे. विठ्ठल विठ्ठल काला 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 म्हणजे काय जीव आणि ब्रह्म यांचे ऐक्य म्हणजे काला. काला म्हणजे काय विशेष नाही परंतु हा जो काला आहे तो स्वर्गातील देवांना सुद्धा दुर्मिळ आहे आणि तोच काला आपल्या साधू संतांच्या
आशीर्वादाने आपल्याला तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होतोय। या काल्याच्या दिवशी काय करायचंय तर आमच्या संतांनी काही बंधनं ठेवली आहेत। इतर दिवशी जे कीर्तन होतात त्या वक्त्यांना बंधन नसतं, परंतु आजचा जो वक्ता आहे त्याला बंधन आहे। त्यांनी काय करायचंय, चरित्र चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी। जे भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये चरित्र केलं त्या चरित्राचं काय करायचं आहे, उच्चार करायचा, आचरण करायचं नाही। आचरण जर करायचं असेल तर प्रभू श्री रामचंद्राचं हे चरित्र जे आहे ते आचरण युक्त आहे आणि भगवान कृष्ण परमात्म्याचे जे चरित्र आहे ते कसं आहे, फक्त त्याचा उच्चार करायचा आहे। तुम्ही म्हणाल जर भगवान कृष्णाच्या चरित्राचा जर आचरण केलं तर जमेल का, नाही। भगवान कृष्ण परमात्म्याने 16,108 पत्न्या केल्या, आपण एकच केली, तिने सुद्धा आपल्या फासोळ्यांबरगड्या उघड्या पाडल्या। जर 2-3 केल्या तर आपलं मडच बाहेर न्यायचं काम आहे। म्हणून भगवान कृष्णाचं जे चरित्र आहे त्याचं काय करायचं आहे, उच्चार करायचा। आचरण केलं तर जमणार नाही। तुम्हाला मी एक प्रसंग सांगतो। भगवान श्रीकृष्णाच्या 16,108 पत्न्या आहेत, वास्तविक पाहता 16,107 पत्न्या हे भोग पत्न्या आहेत आणि जी एक पत्नी आहे तिचे नाव रुक्मिणी, ती भगवंताची खरी पत्नी आहे। आणि 16,107 ह्या कोण आहेत, ह्या भोग पत्न्या आहेत। काय झालं, राम अवतारामध्ये ज्या वेळेस भगवान श्री रामचंद्र आणि विश्वामित्रासोबत धनुष्य आणि तो यज्ञ रक्षणासाठी गेलेले आहेत आणि यज्ञ रक्षणासाठी जात असताना वाटेमध्ये एक आश्रम लागला। त्या आश्रमाची दैनंदिन अवस्था झालेली होती, झाड वृक्ष वाळलेले होते, वेली वाळलेल्या होत्या। जे कुटिया होती त्या कुटियाचं गवत अस्तव्यस्त झालेलं होतं, जीव जंतू पशु पक्षी कोणी त्या ठिकाणी नव्हतं। प्रभू श्री रामचंद्र लक्ष्मण विश्वामित्रासोबत जात असताना त्यांनी वाटेमध्ये त्या आश्रमामध्ये एक शिळा पाहिली, जी मनुष्य कृती होती। प्रभूने विचारला, गुरुदेव ही कोण आहे? त्यावेळेस विश्वामित्राने सांगितले, रामा, अरे महान पतिव्रता जिचं 5 पतिव्रतामध्ये अग्रगण्य असं नाव येतं, अहिल्या, द्रौपदी, तारा, सीता, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरणितम महापातक नाशनम। ज्या 5 कन्या आहेत, पतिव्रता आहेत, तिचं अग्रगण्य असणारं स्थान म्हणजे ही अहिल्या आहेत। कोण होती अहिल्या, तिचं थोडंसं चरित्र सांगतायत। ही गौतम ऋषीची पत्नी। ज्या वेळेस ब्रह्मदेवाने ठरवलं, ही अहिल्या म्हणजे ब्रह्मदेवाची कन्या, ब्रह्मदेवाने ठरवलं माझी कन्या उपवर झाली अहिल्या, आता तिचा काय करावं लागेल, तिचं स्वयंवर करावं लागेल। म्हणून सर्व देवतांना बोलवलं, सांगितलं जो कोणी पृथ्वीची प्रदक्षिणा सर्वात अगोदर करून येईल त्याला माझी कन्या पत्नी म्हणून देण्यात येईल। मग जो तो आपल्या आपल्या परीनं आपापल्या वाहनावरती स्वार झाला आणि पृथ्वीची प्रदक्षिणा करायला लागला। गणपती बाप्पा उंदरावर आहेत, इंद्र ऐरावतावर आहेत, भगवान गरुडावरती स्वार झालेने असा करत सर्वांनी पृथ्वीची प्रदक्षिणा करायला सुरुवात केली। आणि आपल्या त्र्यंबकेश्वर नावाचं तीर्थ आहे त्या ठिकाणी गौतम ऋषी हे आपल्या नित्य कर्मामध्ये स्थित होते। सर्व वाहन आपापल्या परीनं जात आहेत, सर्व देवता जात आहेत आणि गणपती बाप्पाचं वाहन आहे उंदीर। उंदराला थोडा थकवा आला, उंदीर हळूहळू चालू लागला। सर्वांना विचारत होते, गौतम ऋषी कुठे चाललात, कुठे चाललात? कोणीही बोलायला तयार नाही। जर गौतमांना बोलावं तर आपला वेळ निघून जाईल म्हणून गौतम ऋषीला कोणीही बोलत नव्हतं। परंतु गणपती बाप्पाचं वाहन उंदीर थकला, हळूहळू चालू लागला। गणपती बाप्पाला विचारलं कुठे चाललाय, तेव्हा गणपती बाप्पाने सांगितलं अहिल्याचं स्वयंवर आहे आणि सर्व देवता जे आहेत पृथ्वीची प्रदक्षिणा करायला चालले। आणि त्याच वेळेस गौतमाच्या आश्रमामध्ये एक काळी कपिला गाय व्यात होती, म्हणजे प्रसूत होत होती। त्यावेळेस गौतमाने त्याच गायीला एक प्रदक्षिणा मारली आणि कुठे गेले, ब्रह्मदेवाकडे गेले। ब्रह्मदेवाने सांगितलं मी सर्वात अगोदर पृथ्वीची प्रदक्षिणा करून आलो। ब्रह्मदेवाने तीच अहिल्या
गौतमांना देऊन टाकली। सर्व देवता पृथ्वीची प्रदक्षिणा करून आल्यानंतर इकडे हा कार्यक्रम चालू होता माळ घालण्याचा। मग सर्व देवता म्हणू लागला, इंद्र म्हणू लागला, गौतमा अशी वशिल्यानेच जर अहिल्या द्यायची होती तर एवढा खटाटोप कशासाठी केला? आणि त्याच वेळी इंद्राला राग आला। इंद्राने सांगितलं, एक वेळेस का होईना जीवनामध्ये या अहिल्याचा भोग घेतल्याशिवाय राहणार नाही। द्वेष मनामध्ये धारण केला आणि एक दिवसाचा प्रसंग आहे। या इंद्रानं जो अग्नी होता त्या अग्नीला कोंबड्याचं रूप दिलं। सांगितलं, जा रात्रीचे 2 वाजले होते आणि 2 वाजेच्या सुमारास जाऊन तू आरव। आश्रमामध्ये तो अग्नी गेला कोंबड्याच्या रूपामध्ये, तो आरवला। गौतमाला वाटलं 3:30 वाजले, ब्रह्म मुहूर्त झाला। गौतम उठले, स्नानासाठी निघाले। कमंडलू हातात घेतला, उपवस्त्र खांद्यावर टाकलं आणि गौतम ऋषी स्नानासाठी निघाले। गंगाने गौतमांना आवाज दिला, गौतमा थांबा, ही वेळ ही मध्यान्ह काळाची आहे, अजून ब्रह्म मुहूर्त झाला नाही, तुमच्या सोबत कपट झालं। गौतम ऋषी धावत धावत आश्रमामध्ये आले। आतुर्य इंद्रानं गौतमाचं रूप घेतलेलं होतं आणि अहिल्याशी रथ झालेला होता। गौतमाने दरवाजावरती थाप मारले, त्यावेळेस अहिल्या घाबरली, जर माझा पती माझ्या जवळ आहे तर दरवाजावर कोण आहे? म्हणून हा इंद्र सुद्धा घाबरला, मूळ रूपात आला, पळून जाऊ लागला। गौतम क्रोधयमान झालेले आहेत। अहिल्याने दार उघडलं, इंद्राला जाताना बघितलं आणि सांगितलं, इंद्रा थांब, अरे माझ्या रूपाचा गैरफायदा घेतला, माझ्या गैरहजेरीचा गैरफायदा घेतला, माझ्या पत्नी सोबत रद झाला। अहिल्याकडे बघितलं, अहिल्याला श्राप दिला, हे अहिले अगं तू पतिव्रता आहेत, 5 कन्यामध्ये तुझं नाव अग्रगण्य घेतल्या जातं आणि तुला तुझा पती ओळखू येऊ नये, अशी कशी तू पतिव्रता? एवढ्या दगडाच्या काळजाची झाली, जा तुला मी श्राप देतो, शिळा होऊन पडशील। इंद्राकडे बघितलं, इंद्रा तुला एवढा रूपाचा गर्व आहे, जा तुला 100 भग पडतील। आणि जो कोंबडा होता अग्नी, तो अग्नी पळायला लागला। अग्नीला त्या कोंबड्याला शाप दिला, अग्नीला तुझ्या ज्वाळा काळ्या पडतील। आणि मग सर्वजण गयावया करू लागले, रडू लागले। त्यावेळेस इंद्राला उपशाप दिला, ज्या वेळेस प्रभू श्री रामचंद्र धनुष्य तोडतील आणि त्या धनुष्याचा आवाज तुझ्या कानावरती येईल, त्यावेळेस तुझे 100 भग नष्ट होतील। त्या अग्नीला उपशाप दिला, तुझ्या ज्वाळा जरी काळ्या असेल तर तो काय होशील? सर्वभक्षी होशील। ही अहिल्या रडू लागली, म्हणाली, स्वामी माझी काही चूक नसताना तुम्ही या दोघांना क्षमा केली, परंतु माझी काही चूक नसताना मला का एवढा दंड दिला? त्यावेळेस गौतमाने सांगितलं, ज्या वेळेस त्रेतायुगामध्ये प्रभू श्री रामचंद्र येतील आणि त्यांच्या चरणाचा स्पर्श तुला होईल किंवा त्यांच्या चरणाचा जो कण आहेत ते कण तुझ्यावरती पडेल, त्यावेळेस तुझा उद्धार होईल। आणि म्हणून तीच अहिल्या शिळा होऊन पडली होती। विश्वामित्राने सांगितले, रामा तुमच्या जे कण चरण रज आहेत ते अहिल्यावरती टाका, अहिल्याचा उद्धार होईल। म्हणून प्रभू श्री रामचंद्राने आपले चरण स्पर्श चरण वर केले आणि त्याच्यातून ते कण होते ते अहिल्यावर पडले। आणि हे दृश्य कोण बघत होतं? 16,107 ऋषी। कोणी झाडावरती उलट टांगून तप करत होतं, कोणी एका पायावर तप करत होतं। अशी या 16,107 ऋषींनी बघितलं। त्याने विचार केला, आपण एवढं जप तप कशासाठी करतोय? अजून देव आपल्याला भेटला नाही आणि पुढे भेटेल की नाही याची सुद्धा शाश्वती नाही, म्हणून चला आपण काय करू? लग्न करून घेऊ म्हणे। प्रभूकडे गेले, ज्याला जसा उचलेल तसा दगड घेतला। काय म्हणे, आता प्रभूच्या चरण स्पर्शाने जर दगडाची बाई होते तर आपण सुद्धा काय करू? एक एक दगड घेऊन जाऊ। म्हणून ज्याला जसा उचलेल तसा दगड घेतला। कोणाला काळी बायको असेल त्यांनी काळा दगड घेतला, कोणाला गोरी आवडत असेल त्यांनी मार्बल घेतला। असं ज्याच्या त्याच्या पद्धतीने दगड घेऊन निघाले आणि प्रभू श्री रामचंद्र जवळ गेले। रामचंद्राचं ते रूप पाहिलं, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवण्या, राजाचा सुकुमार मदनाचा पुतळा रवीश शिकाळा लोपलिया, पाजिली या वेद लावी, पाजिली या वेद लावी, पाहिली या वेद लावी, पाहिली या वेद लावी, पाजिली या वेद लावी, पाजिली या वेद
गेले कशासाठी होते? दगड घेऊन गेले होते. भगवंताला म्हणणार होते, देवा हा दगड घ्या आणि आम्हाला काय करून द्या? पत्नी करून द्या. परंतु भगवंताचं रूप पाहिलं आणि मनामध्ये कोणती इच्छा घेऊन गेले ते विसरले आणि काय म्हणाले? हा दगड घ्या आणि आम्हाला पत्नी करून घ्या. देव म्हणाले नाही, या अवतारामध्ये मला बंधन आहे, एक बाणी एक वचने एक पत्नी, माझं व्रत आहे, परंतु तुमची मनोकामना जरूर पूर्ण करीन, परंतु ह्या अवतारात नाही, पुढच्या कृष्ण अवतारामध्ये. तेच 16,107 ऋषी पुढच्या जन्मामध्ये म्हणजे कृष्ण जन्मामध्ये भगवंताच्या पत्न्या बनून आलेत. म्हणून भगवान परमात्म्याच्या पत्न्या 16,108. म्हणून भगवंताचं जे चरित्र आहे ते चरित्राचं काय करायचंय? उच्चार करायचा, आचरण करायचं नाही. म्हणून धावत्या वेगळ्यामध्ये आपण भगवान कृष्णाच्या चरित्राचं वर्णन करूया. विठ्ठल विठ्ठल ज्या वेळेस या पृथ्वीवरती अनाचार अत्याचार वाढतो त्यावेळेस या पृथ्वीला सर्व सहन होतं, परंतु पाप सहन होत नाही. म्हणून या पृथ्वीने काय केलं? वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्रीवा हे तो ये सांगत असे. या पृथ्वीने गायीचं रूप घेतलं, ब्रह्मदेवाकडे गेली, सोबत देवता आहेत. ब्रह्मदेवाला सांगू लागले, वाढविला बुडविला धर्म, अधर्म झाला फार, सोसविना भार, मला या पापाचा भार सहन होत नाही, तुम्ही अवतार घ्या. त्यावेळेस भगवंताने सांगितलं, जरूर तुझी इच्छा पूर्ण होईल. या पृथ्वीला आश्वासन दिलं आणि मग शेषापरती बोले, लक्ष्मीचा तो वर चला अवतार घेऊ आता. त्यावेळेस शेष म्हणाला, नाही देवा, सर्वांच्या नांदी लागेल, परंतु तुझ्या नांदी लागणार नाही. मागच्या राम अवतारामध्ये वनवास कोणाला झाला होता? रामाला झाला होता. खरा वनवास रामाला झालेलाच नाही. खरा वनवास कोणाला झाला? लक्ष्मणाला झाला. 14 वर्ष निराळ राहून भावाची एकनिष्ठ सेवा करणारा जगातील एकमेव व्यक्ती म्हणजे लक्ष्मण. लक्ष्मणाकडे पूर्ण जबाबदारी. राम फक्त जायचे, हा लक्ष्मण अगोदर जाऊन त्या ठिकाणी पूर्ण व्यवस्था करायचा. कुटियासाठी जे लागणारं साहित्य आणायचं, कुटिया बांधायची. भगवंताच्या नाश्त्यासाठी, जेवणासाठी, फलारासाठी जे कंदमूळ फळ आहे ते जमा करून ठेवायचं. म्हणून लक्ष्मणाने या शेषाने सांगितलं, या अवतारामध्ये तुझ्या नांदी लागणार नाही. त्यावेळेस भगवंत सांगितलं, आता काय हो? आता तू वडील होई का सर्व, आता तो वडील होय बा सर्व. न तू आता कोण हो? माझा मोठा भाऊ हो. मग त्यावेळेस शेषाने सांगितलं, असं असेल तर ठीक आहे. म्हणून ठरलं. इकडे मथुरेचा राजा आहे कंस. या कंसाने अत्याचार अनाचार मानलेला होता. भगवंताला अवतार घ्यायचा होता. म्हणून कंसाने काय केलं? आपली जी बहीण होती देवकी, त्या देवकीचा विवाह आपल्या लहानपणीचा बंधू, आपला लहानपणीचा मित्र असणारा वसुदेव, या वसुदेवासोबत देवकीचा विवाह ठरवला. थाटामाटामध्ये विवाह पार पडला आणि या कंसानं रथ सज्ज केला. आपल्या बहिणीला वसुदेवाला रथामध्ये ठेवलेला आहे आणि ती वरात घेऊन निघाला. परंतु वरात अर्ध्या मादात गेली आणि त्या ठिकाणी आकाशवाणी झाली. ना आकाशाची वाणे सांगत असे कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा. हे कंसा, अरे या देवकीला एवढ्या थाटामाटात घेऊन चाललायस ना, याच देवकीच्या उदरापासून होणारा 8वा मुलगा तुझा वध करेल, तुझा वध करेल. हे शब्द ज्या वेळेस या कंसाने ऐकले त्यावेळेस या कंसाने रथ थांबवला. कमरेला तलवार होती, ती तलवार उचलली देवकीच्या मानेवर घालणार. त्यावेळेस हातो तो धरला वसुदेव. हे
घेऊन या खडग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवे. वसुदेवाने हात धरला, कंसाला रोखलं नाही. कंसा, अरे काय करतोयस? ज्या बहिणीची एवढ्या थाटामाटामध्ये वरात काढलीस तू, अरे बहिणीचं रक्षण करायचं असतं, तिचा वध करायचा नसतो. तू एक राजा आहेस. त्यावेळेस कंस बोलू लागला, वसुदेव तुम्ही आकाशवाणी ऐकली नाही का? हो ऐकली, परंतु तुला भीती कोणापासून आहे? या देवकीच्या 8व्या गर्भापासून आहे. मी तुला वचन देतो, आम्हाला तू काय कर, तुरुंगवासामध्ये ठेव. या देवकीपासून जेवढे मुलं होतील तेवढे मी तुला आणून देईल. म्हणून ठरलं. जी वरात वसुदेवाच्या घरी जायची होती ती परत कोठी आली? या मथुरेमध्ये आली. या कंसानं आपली बहीण आणि वसुदेव यांना तुरुंगवासामध्ये ठेवलं. काही दिवसानंतर वसुदेव आणि देवकी यांच्या उदरी पहिला मुलगा जन्माला आला. पहिल्या मुलाचा रडाचा आवाज ऐकला. द्वारपळ धावत गेले. सांगितलं, महाराज तुमचा पहिला शत्रू जन्माला आला. ही बातमी वसुदेवाने ऐकली. वसुदेव धावत आला. त्या निरागस मुलाला आपल्या जवळ घेतलं, त्याच्या मुखाकडे बघितलं आणि त्या पापी असणाऱ्या कंसाच्या मनामध्ये सुद्धा दया निर्माण झाली. कंसाने विचार केला, मला जर 8व्यापासून भीती असेल तर पहिल्याला मारण्याचं पाप का करू? विचार करा, तो राक्षस असून सुद्धा त्यांच्या मनामध्ये, अंतकरणामध्ये शिशूची हत्या करून अशी दया उत्पन्न झाली. परंतु आपण मानव असून सुद्धा आपल्या अंतकरणामध्ये दया उत्पन्न होत नाही. आपण गर्भातच त्या मुलाला मारून टाकतो. म्हणून देवतांनी विचार केला, हा जो कंस आहे याच्या मनामध्ये जर अशी दया उत्पन्न झाली, याच्याकडून जर अधर्म, अन्याय, अत्याचार झाला नाही, हा जर असा हरिभक्त पारायण म्हणून वावरू लागला तर भगवान अवतार घेणार नाही. म्हणून सर्व देवता कोणाकडे गेले? नारदाकडे गेले. पुण्य सारावया भेटे देव ऋषी, वधी बालकासी ठेवू नको. नारदाने नाना प्रकारच्या युक्ती करून कंसाला सांगितलं, अरे कंसा, हे देवता धूर्त आहेत. हे पहिल्याच्या जागी 8वा टाकतील, 8व्याच्या जागी पहिला टाकतील. यांचा काही भरोसा नाही. म्हणून नारदाच्या शब्दावर विश्वास ठेवला. देवकीच्या हातातून परत तो बालक हिसकावून घेतला. असे त्या बालकाला गरगर गरगर फिरवलं आणि त्या शिळेवर आपटलं. किती मारले? 6 होताशी प्रसूत येऊन या देत 6 मारित दुराचारी. 6 मुलं मारून टाकली. आता 7वा जो गर्भ होता तो योग मायेद्वारे वसुदेवाची दुसरी पत्नी जी नंद बाबाकडे राहत होती त्या रोहिणीच्या गर्भामध्ये तो गर्भ प्रस्थापित केला. आता 8व्याची तयारी सुरू झाली. देवकीचे तेज दिशे जैसे सूर्य, कंसाचे हृदय झळत असे. देवकीचे तेज आहे, चेहरा जो आहे तो तेजस्वी दिसू लागला. देवकीचं तेज वाढू लागलं. तसं तसं कंसाचे जे अंतकरण आहे मनातल्या मनात जळतोय आणि तो दिवस जवळ आला. श्रावण महिना आहे, रोहिणी नक्षत्र आहे, बुधवारचा दिवस आहे. देवकीच्या समोर भगवान चतुर्भुज रूप घेऊन प्रगट झाले आणि देवकीन वसुदेवाने सांगतायत, बाबा आई काळजी करू नका, त्या कंसाला मारण्यासाठीच माझा जन्म झालाय. परंतु त्याच्या अगोदर मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. ज्यावेळेस माझा जन्म होईल त्यावेळेस मला इथे ठेवू नका. कुठे घेऊन जा? नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजनी गोकुळाला, मजनी गोकुळाला, मजनी गोकुळाला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजनी गोकुळाला, मजनी गोकुळाला.
इथे ठेवू नका, मला नंदाच्या घरी नेऊन जा. त्यावेळेस वसुदेव म्हणतात, बाळा अरे तू म्हणतो तेवढं सोपं नाहीये. दारी द्वारपाल आहेत, सिक्युरिटी आहे, एवढं इथून जाणं एवढं सोपं नाही. आमच्या हातामध्ये काय आहेत, बेड्या आहेत, तुला कसं घ्यावं कसं न्यावं. त्यावेळेस उचलीला कमळापती वसुदेवाने भगवान परमात्म्याला टोपलीमध्ये ठेवलेला आहे, आपल्या डोक्यावरती घेतलेला आहे, निघालेले आहेत. द्वारपाळ होते ते सर्व झोपी गेले. पुढे रात्रीचे 12 वाजलेले होते. धो 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 पाऊस पडत होता. भगवान शेष नारायणानं आपला फणा भगवान परमात्म्यावरती धरलेला आहे. पुढे जी यमुना होती त्या यमुनेला पाणी आलेलं होतं, पूर आलेला होता. कंस वसुदेव महाराज त्या पुरामध्ये शिरले. गुडघ्या एवढं पाणी आलं, कमरा एवढं पाणी आलं, छाती एवढं पाणी आलं. आता तोंडात पाणी जातं की काय अशी अवस्था झाली. कारण त्या यमुनेला सुद्धा भगवंताच्या चरणाचा स्पर्श करायचा होता. म्हणून भगवान परमात्म्याने आपला पाय जो आहे त्या पाण्याला लावला. यमुना मैयाने दर्शन घेतलं आणि सरळ असा रस्ता दिला. इकडं वसुदेवानं भगवान परमात्म्याला गोकुळामध्ये नेलेलं आहे. नंद बाबाच्या वाड्यामध्ये जी यशोदा माया होती त्या यशोदे मायाची सेवा करण्यासाठी नंद बाबाची बहीण सुनंदा आलेली होती. ती सुद्धा झोपलेले होते. रात्रीचे 2-2:30 प्रसंग होता आणि वसुदेवानं भगवान परमात्म्याला यशोदे मायाजवळ ठेवलेला आहे. यशोदे मायाला जी माया झाली होती ती माया उचलली, टोपलीमध्ये घेतली. परत कोठे आले, मथुरेमध्ये आले. जशी माया उचलली तसे ज्या बंधन होते, बेड्या होत्या, परत लागलेल्या आहेत. आता ती माया रडायला सुरुवात करे. रडी माया करी आकांत, नामा मने उठती दूत. त्या मायेचा आवाज ऐकला, जे दूत होते ते उठले, धावत पळत कंसाकडे गेले. कंसाला सांगू लागले, महाराज महाराज आपला 8वा शत्रू त्याने जन्म घेतलेला आहे. कंसाने ऐकलं, कंस धाडत पळत तेथे आला. परंतु कंसाने बघितलं तो पुत्र नव्हता किंवा बालक नव्हता, तर कोण होती, बालिका होती. कोणी का असे ना म्हणून त्या कंसानं त्या मायेला धरलेला आहे. गर 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 फिरवणार, आपटणार. तोच ती माया हातातून निसटली आणि कंसाला सांगते, तुझं लागी बधिये उपजला माझा उपजला माझा उपजला तुझ लागे वधी उपजला मजादी. तिसरीला सांगते, असा जो आनंद आहे, जे सुख आहे, जे गोकुळामध्ये झालं, तेच तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतायत. गोकुळीच्या सुख
दुसरी तिसरी असा संपूर्ण गवळणी या गवळणी एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला गवळणी आपसापसामध्ये चर्चा करतायत किती सांगू ग सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले अष्टमीच्या रात्री हो यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले घोडा सुतालात नाच गाऊ तालात पैंजण तरतरले गोपी आल्या नव्या गवतीचा शृंगार रे आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आता आपण थोडस मथुरेमध्ये जाऊया ज्यावेळेस मायाने सांगितलं होतं कंसान तुला मारणारा शत्रू हा जन्माला आलेला आहे तो पासून या कंसाची जेवणच सुटलेलं होतं कंसन जर कडी प्यायला लागला त्याच्यात जर जिऱ्याची फोडणी देतात आपण तो काळा जिरा जर दिसलं तरी त्याला भीती वाटायची माझा कृष्ण या जिऱ्याच्या रूपामध्ये तर नसेल ना म्हणून त्यांनी काय केलं एक तातडीची मीटिंग बोलवली सर्व राक्षसांना बोलवलं आणि सर्व राक्षसांना सांगितलं माझा शत्रू गोकुळामध्ये जन्माला आलेला आहे जो कोणी त्याला मारेल त्याला माझं अर्ध राज्य देऊन टाकेल आणि त्या मीटिंग मध्ये एक आरक्षित सीट होतं ती पुतना मावशी पुतना कंसाला सांगते अरे कंसा एवढा छोटासा मुलगा मारायचा 2-4 दिवसाचा मुलगा मारायचा आहे आणि त्या मुलाला मारण्यासाठी राक्षसाची काय गरज आहे हे काम मी तुझं विनामूल्य करून देते सांगितलं मी करून देते आणि मग कंसाने सांगितलं जा या पुतणेला अशी सजवा मेकअप ब्युटी पार्लर मध्ये नेलं काय मेकअप करायचा तो केला एवढी सुंदर दिसू लागली एवढी सुंदर ती पुतना दिसू लागली जणू अप्सरा जशी स्वर्गातली अप्सरा असते तशी पुतना दिसू लागली अंगावर अनेक वस्त्र आभूषण धारण केलेलं आहे अनेक अलंकार जवळ सोबत घेतलेला आहे कुठे आली नामामाने आले
नंदाच्या अंगणा स्वरूप सुंदरा देवांगना नामा त्या नंद बाबाच्या अंगणामध्ये आले. यशोदेला म्हणते यशोदेने विचार केला बाई नवीनच आवाज इथं कोणाचा असेल, हा आवाज आजपर्यंत ऐकला नाही. यशोदा माया बाहेर आली, पाहती तर अत्यंत सुंदर दैदिप्यमान दिसणारी तिला सांगितलं कोण आहेस तू? ती म्हणे अगं मी तुझी मावस बहीण आहे. काय झालं म्हणे, तुझा जेव्हा जन्मही नव्हता तेव्हा तुझ्या वडिलाचं आणि माझ्या वडिलाचं भांडण झालं, दोघं एकमेच्या घरी येत नव्हते म्हणून तुझा आणि माझा परिचय नाही. हे बघ म्हणे तुला मुलगा झाला, मला माहिती पडलं तुझ्या मुलासाठी मी काय हातातले आणलं, पायातले आणले, काय अलंकार असेल ते आणले, या वस्तू देवकीला दाखवले. परंतु देवकी म्हणे बाई नवीनच दिसते, हिला कसा माझ्या लालाला दाखवू. म्हणून यशोदा माया सांगते कृष्ण झोपलाय. कृष्ण ऐकत होते, कृष्ण पाळण्यात विचार करतायत माझी आई वेडीच आहे म्हणे, मी इथं झोपा काढायला आलो का? मला क्षीरसागरामध्ये काही झोपायची कमी होती का? म्हणून देवाने काय केलं, रडायला सुरुवात केली. ही पुतना होते, धावत पळत भगवंताच्या त्या पाळण्याजवळ गेली. भगवंताला उचललेलं आपल्या मांडीवरती घेतलं, भगवंताच्या मुखाकडे बघितलं आणि पुतनीने डोळे लावले. का डोळे लावले? गाथा विनंतामध्ये याचे अनेक कारण आहे. एक दोन कारण आपण बघू. पुतनेने डोळे का लावले? भगवंताने पुतनेकडे बघितलं, भगवंताने डोळे लावले. का लावले? याचे अनेक कारण आहे. भगवंताने डोळे याच्यासाठी लावले, आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस आपले थोडेसे आपण डोळे बंद करतो. भगवान विचार करतायत हिला कोणती मुक्ती द्यावी. जी मुक्ती माता यशोदाला द्यायची होती ती मुक्ती पुतनीला देण्याचं भगवंतांनी ठरवलं. डोळे का लावले याचे एक कारण सांगताय, ती मागच्या जन्मी कोण होती? बलीची कन्या रत्नमाला. ज्यावेळेस भगवंतांनी वामन रूप घेतलं, बळीच्या द्वारामध्ये आले. बळीच्या द्वारामध्ये आल्यानंतर भिक्षाम देही म्हणून आवाज दिला. बळी भगवंताला घेऊन त्या यज्ञामध्ये आले. भगवंताने त्या बळीने सांगितलं काय पाहिजे, तेव्हा वामनाने सांगितलं मला काही नको, तुझे राज्य नको, वैभव नको, धन नको, मला फक्त काय पाहिजे, 3 पावलं जागा मला दे. बळीने विचार केला, अरे दिसतो छोटा आहेस, तुझी बुद्धी सुद्धा छोटी आहेस, दुसरं काहीतरी माग. नाही म्हणे मला फक्त 3 पावलं जागा पाहिजे. ठीक आहे म्हणे. भगवंताने संकल्प करा. बळी महाराजांना संकल्प केला. एका पावलामध्ये ज्यावेळेस भगवंताचं रूप बघितलं त्यावेळेस ती रत्नमाला होती. तिने विचार केला, एवढा सुंदर मुलगा जर माझ्या उदरी जन्माला आला असता तर मी त्याला स्तनपान केले होते. कुमार अवस्था तिची होती, परंतु तिच्या स्तनामधून आपोआप दूध वाहू लागलं. भगवंत हे मुंगीच्या मनात सुद्धा मनोरथ जाणतात. भगवंत सांगले तथास्तु, तुझ्या ही इच्छा पूर्ण होईल. आणि ज्या वेळेस भगवंताने विराट रूप धारण केलं, एका पायामध्ये पृथ्वी व्यापली, दुसऱ्या पायामध्ये स्वर्ग व्यापला. आता तिसरा पाय कोठे ठेवू म्हणून बळीला विचारलं. त्यावेळेस बळीला सांगितलं या देहाला, हे देह सुद्धा काय आहे, क्षेत्र आहे, म्हणून तो तिसरा तुमचा पाय आहे तो माझ्या मस्तकावर ठेवा. आणि भगवंतानी वामन रूप धारण केलं, बलीच्या मस्तकावर पाय ठेवला आणि बलीला पाताळात नेऊन घातलं. हे ज्या वेळेस त्या रत्नमालेनं बघितलं त्यावेळेस ती रत्नमाला म्हणते, असा मुलगा जर माझ्या उदरी जन्माला आला असताना तर त्याला विष पारून मारलं असतं. पहिल्यानं काय म्हणाली, त्याला स्तनपान केलं असतं, आणि दुसऱ्यांदा म्हणाली त्याला विष पाजलं असतं. म्हणून भगवंताने सांगितलं तथास्तु, तुझी ही सुद्धा इच्छा पूर्ण होईल. म्हणून भगवंताने डोळे झाकले. भगवंताने त्या पुतनेचं जे दूध होतं ते पिलं. आई म्हणजे भगवंताने वचन दिलं होतं ना, तुझं दूध पिईन, म्हणून अगोदर दूध पिलं, नंतर तिच्या स्तनामध्ये असणारं विष पिलं, आणि विष संपला. आता भगवान पंचप्राण त्या पुतनेचे ओढू लागले. त्यावेळेस ती कासावीस झाली, व्याकुळ झाली. भगवंताला सांगते, सोड कृष्णा, सोड सोड सोड. भगवंत म्हणाले, मावशी मी एक तर कोणाला धरत नाही, आणि धरलं तर त्याचा बेडा पार केल्याशिवाय सोडत नाही. म्हणून ती मूळ स्वरूपात आली, भगवंताला घेऊन उडू लागले आकाश मार्गे. असं म्हणतात 35 किलोमीटरचा तिचा देह होता. 7 कोस तिचा देह अस्ताव्यस्त देह पडलेला होता. भगवान तिच्या छातीवरती बसलेले होते. सर्व गोकुळवासी घाबरलेले होते. नंद बाबा वार्षिक टॅक्स भरण्यासाठी मथुरेला गेलेले होते. नंद बाबाला कळालं. नंद बाबा धावत पळत आले. सर्वांनी त्या पुतणीच्या शरीराचे तुकडे केले, तिचा देह पेटून दिला. असं म्हणतात तिच्या देहातून चंदनासारखा सुगंध निघालेला होता. माणसाचं शरीर जर जाळलं तर घाण असा घाणेरडा वास त्या आपल्या
देहातून सुटतो, परंतु त्या पुतणेच्या देहाला भगवंताचा स्पर्श झाला होता म्हणून त्या पुतणेच्या देहाचा सुगंध सुटलेला होता. भगवंताला बाहेर आणलं, वरती खाली काढलं. भगवंताचा आता गाईच्या शेणानं गोमूत्रानं, कारण राक्षसिणीचा स्पर्श झाला होता म्हणून स्नान केलं, पाळण्यामध्ये झोपू घातलं. आता भगवान थोडेसे मोठे झाले, रांगायला लागले. आता आपल्याला लवकर काला करायचा ना, म्हणून भगवंत रांगायला लागले. त्या रांगण्याकडे आमच्या संतांचं लक्ष गेलं आणि त्यांनी वर्णन केलं. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. रंगानी रंगनाथ तोम्या देखिला, रंगानी रंगनाथ तोम्या देखिला, तोम्या देखिला, तोम्या देखिला. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. पुतना मारली, परत आली नाही. कंसाने विचार केला, आता कोणाला पाठवावं. भगवंताचा अवतार हा गो ब्राह्मण रक्षणासाठी झालेला आहे म्हणून एक राक्षस होता, त्याचं नाव महाबळभट. या राक्षसाने ब्राह्मणाचं रूप घेतलं, सुंदर असं धोतर लावलेलं आहे, खांद्यामध्ये जानवं घातलेलं आहे, हातामध्ये पंचांग घेतलेलं आहे आणि हा भविष्य सांगण्यासाठी कोठे गेला, नंद बाबाच्या वाड्यावरती गेला. आणि पुरुषापेक्षा आमच्या माता भगिनींना भविष्य बघण्याची जास्त हे असते म्हणून त्या यशोदेने सांगितलं, महाराज माझ्या मुलाचं सुद्धा भविष्य सांगा. त्या महाबळभट म्हणाले, ज्याचं भविष्य सांगायचं आहे त्याला माझ्या जवळ आणा. त्या ब्राह्मणाला महाबळभटाला बसायला काय दिलं, पाठ दिला, बसण्यासाठी पाठ दिला, पुढे एक पाठ ठेवला, मागून पाठीला पाठ दिला आणि भविष्य सांगू लागले. सुरुवातीला चांगलं भविष्य सांगितलं, यशोदे तुझा जो मुलगा आहे ना हा 16,108 बायका करेल. यशोदा मायाच्या मनामध्ये लाडूच फुटू लागले. एक सुंदर एवढा आनंद देते नाही का, सुन आनंद देते ना, एक सुंदर एवढा आनंद देते तर 16,108 किती मला आनंद देतील. मला बसायला आता बंगाईच टांगणार आहे. म्हणून यशोदा माया सांगितली, सांगा पुढचं भविष्य सांगा. मग याने भविष्य सांगायला सुरुवात केली. अगं हा कृष्ण जो आहे तुमच्या संपूर्ण यादव कुळाचा काय करेन, नाश करेन. कृष्ण मला इथपर्यंत ठीक होतं, हा माझा नाश करायला निघाला. याला काय कर, मोठ्या जमिनीमध्ये खड्डा खंद आणि त्या खड्ड्यामध्ये याला पुरून टाक, याची शांती कर. कृष्ण मला माझीच शांती करायला निघाला. मग कृष्णाने जे निर्जीव वस्तू होती त्या निर्जीव वस्तूकडे बघितलं, म्हणे घ्यायचा समाचार. विटंबीला भगवंताने निर्जीव वस्तूकडे बघितलं. जे घरात जे लाकडाच्या वस्तू होता, पोळपाट, बेळणं, लाटणं, उसळ, मुखळ काय असेल ते सर्वजण येऊ लागले. त्यावेळेस खालचा जो पाठ होता तो म्हणाला, मागच्या पाठाला म्हणतो थोडा दम मार. मी असा वर उठतो, याला मुंडकर खाली आपडतो. पुढचा म्हणा तू दम मार, मी तोंडावर याच्या हे करतो. म्हणून असं त्यांच्यामध्येच लढायला लागल्या. हा महाबळबट पळायला लागला. ज्या बाजा होत्या त्या दरवाजामध्ये आडव्या आल्या. जे लाटणं उठायचं त्याच्या पाठीत अशी त्या महाबळबटाची फजिती झाली. पळू लागला आणि पळता पळता धोतर फिटले, पंचांग काय म्हणतात ना, जानवे तुटले, धोतर फाटले, पंचांग फाटले, धोतर सुटले, काय टिंब टिंबाचे. म्हणून अशी फजिती या महाबळबटाची केली.
कंसाकडे धावत पळत गेला. कंसाला सांगू लागला, अरे बाबा या कृष्णाचा नाद सोडून दे, ब्राह्मणाचा वेश घेऊन गेलो होतो म्हणून वाचलो. जर राक्षस म्हणून जर गेलो असतो ना, तिकडच त्या पुतण्याच्या पंक्तीमध्ये जाऊन मला बसावं लागलं असतं. म्हणून बाबा कृष्णाचा नाद सोडून दे. आता आपण थोडंसं कुठे जाऊ, गोकुळामध्ये जाऊ. भगवान रांगायला लागले. रांगता रांगता भिंतीला धरून उभे राहायला लागले. उभे राहता राहता दरवाजा बाहेर गेले, गल्लीमध्ये गेले. गल्लीमध्ये बघितलं जे सवंगडी होते, पेंद्या वडजा वाकड्या सुदाम्या बोबड्या श्रीराम्या, या सवंगड्यांना बोलवलं. ए सवंगड्यानो, सवर सवंगडी जवळ आले. त्यांनी सांगितलं तुमची अशी अवस्था का झाली, गोकुळामध्ये एवढं दही दूध तूप लोणी एवढं असताना तुमची अशी अवस्था का झाली. त्यावेळेस गोपाळ बोलू लागले, देवा आमच्या घरी दही दूध तूप लोणी भरपूर आहे, परंतु सर्व कुठे जातं, कुठे जातं, डेअरीला जातं. आपल्या फाट्यावर डेअरीला काहीच मिळत नाही, म्हणून खायचं तुम्हाला दही दूध तूप लोणी. एक जण म्हणतो तुझ्या घरचं खाऊ घालणार आहेस का. कृष्ण म्हणतो माझ्या घरचं का फुकट आलं का, दही दूध तूप लोणी खाऊ घालेन, परंतु तुमचंच. पण त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, चोऱ्या करावं लागेल. एक जण म्हणतो देवा अरे धर्मरक्षणासाठी अवतार तुझा झालेला आहे, तू चोऱ्या करायला शिकवतोयस. अरे म्हणे आपल्याला चोरी करायची, परंतु कशाची करायची, सोन्याची नाही करायची, मग लोण्याची चोरी करायची. आणि ठरलं चोरी करण्यासाठी भगवंत सर्व सवंगड्यांना एकत्रित केले, परंतु चोरी करण्यासाठी काही साहित्य लागेल. म्हणून भगवंताने सांगितलं जा वस्त्रगाळ माती आणा, काठी आणा, खडे आणा, आणि ते सराट्याचे काटे असतात ना, आपण काय म्हणतो गोखराचे काटे, ते गोखराचे काटे घेऊन या. ते गोपाळ म्हणाले कृष्णा अनेक चोऱ्या आम्ही बघितल्या, परंतु असं साहित्य पहिल्यांदाच बघतोय. बरं म्हणे हे साहित्य कशासाठी, भगवंताने सांगितलं, समजावून सांगतो ऐका. आपण ज्या घरामध्ये जाणार आहेत तिथे अंधार असणार आहेत, म्हणून खडे कशासाठी, चारी दिशेला फेकायचे. ज्या दिशेतून टणकण आवाज आला की समजायचं हे जे डेरे आहेत ते रिकामे आहेत, आणि जर ढपकन आवाज आला की समजायचं डेरे भरलेले आहेत. बरं मग ही काठी कशासाठी, काही गवळणी हुशार असतात, त्या ज्या आपल्या डेरे आहेत ते शिंक्यावर ठेवतात, आपल्या हात पुरला नाही तर काठीनं तो डेरा फोडायचा, दही दूध तूप लोणी खायचं. बरं मग हे सराट्याचे काटे कशासाठी, अरे आपण ज्या ठिकाणी जाणार आपल्या हालचाल ऐकून जर एखादी गवळण तिला चाहूल लागली, ती जर पळत आली, तिच्या रस्त्यामध्ये काय करायचं, हे काठे टाकून द्यायचे. जे काटे जे आहेत ते बोकराचे असे म्हणतात, 3 त्याला टोका असतात, कसाही टाकला तर एक टोक वरतीच राहतो. मग ती गवळण येईल, तिच्या पायामध्ये काटे रुतेल, ती जर काटे काढस तर आपण काय करायचं, पळून जायचं. तो बोबड्या होता, तो जास्तच ओहर होता. तो म्हणे देवा कृष्णा, आणि ती दौलन तप्पल घालून आला, ती म्हण काय चालायचं. कृष्ण म्हणाला अरे पूर्वीच्या गवळणी किचन मध्ये चप्पल घालत नव्हत्या, आता जे घालतात तो भाग वेगळा आहे. मग ती जर आपल्याकडे पळत यायला लागली तरी वस्त्र गाळू माती ना तिच्या डोळ्यामध्ये टाकायची. आणि तो परत म्हणतो कृष्णा ती जर चष्मा घालून आली तर म्हणताय चालायचं, अरे पूर्वीच्या गवळ्याने ना चष्मा नव्हता, आणि ती जर डोळे चोळत बसेल तेवढंच आपण काहीतरी हरिपाठ करायचा का नाही, आपण पळून जायचं ठरलं. मग भगवंताने चोऱ्या करायला सुरुवात केली. चोऱ्या करायला सुरुवात केली. भगवंताने दही दूध तूप लोणी खावं, आणि जे दुधाने आहेत ते पालथे घालावे. गवळणीने सकाळी उठल्यानंतर बघायचं दही दूध तूप लोणी खाल्लेलं आहे, आणि जे दुधाने आहेत त्या पालथ्या केलेल्या आहेत. मग त्यांच्यामध्ये चर्चा व्हायची, बाई कोणी चोरी केली असेल. मनती नंदाची या पोरे मनती नंदाची या पोरे मनती नंदाची या पोरे मनती नंदाची या पोरे आजी चोरी केली करे आजी चोरी केली करे आजी चोरी केली करे आजी चोरी केली करे मनती नंदाची या पोरे मनती नंदाची या पोरे मनती नंदाची या पोरे नंदाची या पोरे नंदाची या त्या गवळणी आपसामध्ये चर्चा करायचा, हे काम कोण करू शकतात, त्या नंदाच्या पोराशिवाय दुसरं कोणीच करू शकत नाही. म्हणून त्या गवळींना आनंद सुद्धा व्हायचा.
आणि त्या भगवंताच्या ज्या खोड्या आहेत त्या खोड्या सांगण्यासाठी यशोदा मायाकडे सुद्धा जायच्या. गोकुळवासींना भगवंताच्या जन्माने एवढा आनंद झाला होता, एवढा आनंद झाला होता, आणि त्या आनंदाचं प्रतीक म्हणून त्यांनी आपल्या दारामध्ये गुढ्या गुढी या तोरणे, 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 गुढी या तोरणे. करती कथा गाती गाणे, 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 करती कथा गाती गाणे. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदाला नरनारी. ज्या गवळणी भगवान परमात्म्याकडे बघायला जायच्या, भगवान परमात्म्याला बघायच्या, आणि बघितल्यानंतर त्याचं जे मन आहे ते मन भगवान परमात्मा विधून घ्यायच्या. त्या अभंगाच्या तुका म्हणे चंदे, 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 तुका म्हणे चंदे. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे ठोपवार कुमार. जय जय ठोपार कुमार, ठोपार कुमार, जय जय ठोपार कुमार, ठोपार कुमार, ठोपार कुमार, ठोपार कुमार, जय ठोपार, जय ठोपार, हरि जय ठोपार कुमार, जय ठोपार कुमार, जय ठोपार
भगवंत चोऱ्या करायला लागले, परंतु सर्वच गवळणींना चोऱ्या आवडायच नव्हत्या. काही गवळणी यशोदा मायाकडे जायच्या आणि यशोदेला सांगायच्या, यशोदे तुझा कृष्ण आमच्या घरी येतो, दही दूध तूप लोणी खातो. अगं खातो, परंतु त्या दही दुधाची नासडी सुद्धा करतो. परंतु यशोदा माया कोणती अशी आई आहे, तिला आपल्या लेकराच्या खोड्या या खऱ्या वाटत असेल. म्हणून यशोदा माया सांगायची, ए गवळींनो, असे खोटे नाटे आरोप माझ्या कृष्णावर लावू नका, पुराव्या सहित पकडून आणा, मग मी तुम्हाला खरं समजेल. एक गवळण जरा ॲडव्हान्स होती. ती म्हणाली, अगं चोरी तर चोरी वर शिरजोरी, त्याला म्हणावं माझ्या घरी ये, आणि मग त्याला बांधून टाकते. कृष्ण म्हणाला, पेंद्या हिचा फोन नंबर लिहून घे. पेंद्या म्हणाला, देवा अरे मला फेसबुकवर एक फ्रेंड आहे म्हणे, हिचा ईमेल आय डी फेसबुक आय डी सर्व आयडिया हिच्या मला माहित आहे, हिचा घर नंबर आहे माहित आहे. मग देवाने ठरवलं, सर्व सवंगड्यांनी ठरवलं, आता हिच्या घरी जायचंय. आता कृष्णाला चॅलेंज केलं. कृष्ण संध्याकाळी तिच्या घरी चोरी करण्यासाठी निघाला. आता चोरी करायची, तिच्या घरी चोराला बोलवलं, तुम्ही अशा बसणार आहेत का, गप झोपून राहणार आहेत का, मग चांगला पहारा देणार आहेत. ती पहारा द्यायला बसली. समोरच्या दरवाजामध्ये भगवान कुठून आले, मागच्या दरवाजातून आले. मागच्या दरवाजामधून आले, दही दूध तोपलोनी खाल्लं, आणि शेवट तो पेंद्या असा वर अडकलेला होता. पेंद्या अडकलेला होता. भगवंतानी आवाज केला, सर्व गोपाळ जे होते पळून जायला लागले, परंतु पेंद्या तसाच होता. सर्व गोकुळ जे होते सवंगडी होते पळून जायला लागले. पेंद्याला धरलं, सांग म्हणे तुझा मोरक्या कोण आहे. म्हणे जर कृष्णाचं नाव सांगितलं तर आपण सर्वच पकडले जाऊ. म्हणून त्या पेंद्याला खूप तिनं मारलं. अशा प्रकारे भगवंताने खोड्या त्या गोकुळामध्ये केल्या. एक वळण दुसऱ्या दिवशी भगवंताला पुन्हा तिने चॅलेंज केलं. भगवंत म्हणाले, ठीक आहे, संध्याकाळी तुझ्या घरी. पती आणि पत्नी खाटावरती झोपलेले होते. भगवंत आले, दही दूध तोपलोनी खूप खाल्लं, आणि येता येता काय केलं, तिची दाढी पतीची वेणी दोघांची काय मारली, बरोबर आहे का. तिसरी आली धावोनी, त्याने गबाई घायल केली करणी. तिसरी आली धावोनी, त्याने गबाई घायल केली करणी. पतीची दाढी आली वेणी, तोही ती गाठ मारोनी. पतीची दाढी आली वेणी, गाठ मारोनी. गाठबाई कोणाची सुटेना, गाठबाई कोणाची सुटेना. पतीची दाढी तिची वेणी दोघांची गाठ मारली. भगवान निघून गेले. सकाळ झाली, तांबडं फुटलं. सर्वात अगोदर कोण उठतं, गवळण उठलं. दाटी झाली. कृष्णाने सवंगड्याने सांगून ठेवलं होतं, हे बघा म्हणे सवंगड्यांनो, आज आपल्याला सकाळी बिना तिकटाचा तमाशा बघायला मिळणार आहे. बिना तिकटाचा म्हणल्यावर कोण हाय गाय करणार आहे, लहान मोठे सर्व, ज्याला दिसत नाही ते सुद्धा आले. म्हणे आपला अर्ध तिकीट का होईना, एका डोळ्यां आपण बघू. म्हणून त्या गवळणीच्या दरवाजासमोर अशी मोठी रांग लागली. आता हे म्हणे आता कौर लोक भांडत बसायचं, चला म्हणे आता त्याच्याशिवाय गाठ सुटणार नाही. म्हणून दरवाजा उघडला. आता तिथं पुन्हा भांडणं चालू झाले. तो म्हणे आता दाढीची आणि वेणीची गाठ बांधल्यावर पुढं कोण राहील, तुम्हाला माहिती नाही का, घरी गेल्यावर बांध बघा, घरी गेल्यावर बांधून बघा, मग समजा. आता ती झाली पुढं, तो झाला माग. पर फरक असा, तो आता 7 फूट, ती होती 7 फूट आणि तो होता 3.5 फूट. ते महिला मंडळ असं ते रेबिन लावतात ना त्या वेणीला, तसाच दिसू लागला. चालू लागले आणि त्याचं वर्णन केले, गवळण गरगर इतक्या घेई, गवळी दाढी वर करी. अशा प्रकारे चालू लागले. आणि इकडं जे गोपाळ होते त्या गोपाळाने हुर्रेव करायला सुरुवात केली. आता हे सोंग गेलं कुठं, नंदबाबाच्या अंगणामध्ये. यशोदेला म्हणते, यशोदे
अगं बाहेर आहे. ती बाहेर आली. ती म्हणे काय रे काय झालं म्हणे. काय झालं म्हणे. योग म्हणे तुझ्या मुलाची करामत. आमच्या म्हातारपणामध्ये दाढीची वेडीची गाड बांधली. कृष्ण सांगितलं तू गाड बांधली का म्हणे नाही. मग तिच्या कानात जाऊन सांगितलं जर शरण जर गेली तर गाठ सोडीन नाही तर अशीच राहू देईन. ती म्हणेल बापा सर्वांचे नांद करीन पण तुझा नांद करणार नाही. तुझ्या पाया पडते एवढी गाठ सोडून दे. म्हणून भगवंताला शरण गेली. भगवंताने हात लावला. गाडीची आणि विणीची गाठ सुटून घेतली. अशा नाना प्रकारच्या खोड्या देवाने केल्या. आणि मग त्या गवळणी गोकुळेकडे यायच्या यशोदेकडे यायच्या आणि यशोदेला सांगायच्या. पण तू यशोदा मानत नव्हती. ती काय म्हणत होती बाळ सगुण गुणाचे ताने ग बाळ सगुण गुणाचे ताने बाळ सगुण गुणाचे ताने गे बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसते गोजिरवाने गे बाळ दिसते गोजिरवाने बाळ दिसते गोजिरवाने ग बाळ दिसते गोजिरवाने काय सांगता घराने ग गोकुळच्या नारी काय सांगता घराने ग पुण्याचा भवरागे आळ घेता सारंग धरा. तुम्ही 12 घरच्या 12 गोकुळच्या नारी. अशा त्या गोकुळच्या नारी ज्या गोळणी होत्या यशोदा मायाकडे भगवंताच्या खोड्या सांगू लागल्या. परंतु यशोदा मायाला खरं पटेना. म्हणून भगवंताने काय केली एक दिवस स्वतःच्याच घरात चोरी केली. जेव्हा स्वतःच्याच घरात चोरी केली तेव्हा यशोदाला वाटलं आपलंच खोडीचं आहे. म्हणून आता सांगितलं कृष्णा तू इथं थांबायचं नाही. मग कुठे जायचं. तुम्ही गाई घेऊन सारे गोपाल रानात जा. गाई घेऊन सारे गोपाल रानात जा. हे तुम्ही गाई घेऊन सारे गोपाल रानात जा. तुम्ही गाई घेऊन सारे गोपाल रानात जा. तुम्ही तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात जा. 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 उद्या जाई वना सवे घेऊनी गोधना. म्हणून भगवान परमात्म्याने आपल्या सर्व सवंगड्यांना आवाज दिला. पेंढ्या वाकड्या बोड्या बोबड्या जे सवंगडे होते सर्व सवंगडी जमा झाले. सर्व सवंगड्यांनी सांगितलं आपल्याला उद्या वनामध्ये जायचंय. सर्वांनी आपापल्या गायी घेतल्या. सर्वांनी सोबत शिदुरे घेतलेले आहेत. भगवंत वनामध्ये गेले. वनामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी भगवंत शांत बसले का नाना प्रकारचे खेळ भगवंतांनी खेळायला सुरुवात केली. खेळ
आणि खेळ खेळून झाल्यानंतर पोटी भूक खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख चला वळू गाई बैसूची एका ठाई सर्व गोपाळांनी आपापल्या गायी जमा आपल्या गायी वळून आणल्या. आता भगवंतांनी शिदोरी त्या ठिकाणी काला करण्याचं ठरवलं. जे लहान लहान गोपाळ होते ते मधी अगोदर बसले, जे मोठे होते ते नंतर बसले. अशा प्रकारे भगवंतांनी कमलाकार त्या गोपाळांना बनवलेला आहे. सर्वांची शिदोरी भगवंतांनी एकत्रित केली आणि ती शिदोरी भगवान स्वतःच्या हाताने वाटतायत. त्याचं वर्णन सुखाचार्याने भागवतात केलेलं आहे. विभ्रत्वेनुम जठरपटयो शुंगवेत्रेच कक्षे वामे पानो मस्त्रुकफलम तत्फलमांगेलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरी सुहृदोय हास्यन् नर्मवेस्वे स्वर्गे लोके मिशति बभुजे यज्ञ भोगबाल केले पुंडले भगवंतानी सर्व गोपाळांना शिदोरी वाटली, काला वाटला आणि सांगितलं गोपाळांनो काला खाल्ल्यानंतर हात जे आहेत ते यमुनेमध्ये धुवायचे नाही. कुठे पुसायचे? आपल्या मागच्या बाजूला काल्याचं वर्णन यापर्यंतच करायचं असतं. म्हणून भगवंतांनी सर्व गोपाळांना आपल्या हाताने प्रसाद वाटलेला आहे. गोपाळांनी सांगितलं गोपाळांनो यमुनीच्या पाण्यामध्ये या काल्याच्या आशेने देव स्वर्गातून माशीच्या रूपाने आले म्हणून त्यांना काला मिळू द्यायचा नाही. म्हणून भगवंतांनी त्या गोपाळांना काला वाटला. हा स्वर्गातील देवतांना दुर्मिळ असणारा काला ज्या संत महात्म्याच्या कृपा आशीर्वादाने त्यांच्या प्रयत्नाने आपल्याला या ठिकाणी प्राप्त झाला. म्हणून त्या संतांचं एकदा जोरदार भजन करायचंय. माऊली गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा बाळकृष्णानंदा घरी आनंदला नरनारी गुढिया तोरणे करते कथा गाते गाणे बाळकृष्णानंदा घरी आनंदला नरनारी तुका मने छंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्णानंदा घरी आनंदला नरनारी. यथामती यथावकाश या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. जे चांगलं असेल ते माझ्या गुरुच आहे, जे वाईट असेल जे मुखातून वाईट निघलं असेल ते माझ्या बुद्धीचा दोष समजून मला परत द्यायचं, चांगलं असेल ते जीवनामध्ये अनुकरण करण्याचा प्रयत्न करा. सालाबादाप्रमाणे याही वर्षी आपण समस्त गोपीवासियांनी अत्यंत थाटामाटामध्ये अत्यंत उत्सवपूर्वक या ठिकाणी हा सप्ताह पार पडला. या सप्ताहाला चार चालण्याचे काम आमच्या सर्व गुणीजनांनी केलं. त्यामध्ये आमचे विठ्ठल महाराज असे, आमचे किरण महाराज आहेत, आमचे रामभाऊ महाराज आहेत, आमचे खेडेकर बाबा आहेत. ते सुंदर अशा प्रकारे उत्कृष्ट मृदंगवादन आमच्या महाराजांनी केला. त्याचप्रमाणे सर्व श्रोते मंडळी आपल्या सर्वांच्या सहयोगातून सहकार्यातून या ठिकाणी हा कीर्तन उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये पार पडला. ही मोडकी तोडकी शिवा भगवंत गोपेश्वराच्या चरणी भगवान मारुतीरायांच्या चरणी समर्पित करून माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल जय